20 नोव्हेंबर म्हणजेच वर्ल्ड पाईल्स डे, जागतिक मुळव्याध दिन. आपण मदर्स डे साजरा करतो, तसेच चॉकलेट डे साजरा करतो, साडी डे साजरा करतो, अनेक दिवस हे साजरे केले जातात. परंतु वर्ल्ड पाईल्स डे म्हणजे नेमकं काय, याच्याविषयी कुतूहल आहे, थोडीशी लज्जा आहे, थोडीशी भीती आहे. तसं पाहता वर्ल्ड पाईल्स डे याची सुरुवात ही का करण्यात आली हे खूप महत्वाचं आहे. 20 नोव्हेंबर हा जो काही जागतिक मुळव्याध दिन आहे, हे एक निरोगी आरोग्याचं एक संबोधक दिवस म्हणून मानला जातो. योग्य जीवनशैली, निरोगी शरीर व आनंददायी जीवन याचा एक प्रतीक मानलं जातं. प्रत्येक व्यक्ती ही निरोगी असावी व मुळव्याध मुक्त असावी, तिला मुळव्याध होऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी, भीती बाळगू नये, लज्जा बाळगू नये व योग्य वेळी उपचार घेऊन आनंददायी जीवन जगावं, याच उद्देशाने वर्ल्ड पाईल्स डे म्हणजेच जागतिक मुळव्याध दिन हा साजरा केला जातो. मुळव्याध म्हणजेच पाईल्स किंवा हेमोरॉइड्स याला अनेक पर्याय नावं आहेत. हिंदीमध्ये याला बवासीर असे म्हटलं जातं. अतिशय वेदनादायक आजार हा म्हटला जातो. ज्याचं दुःख त्यालाच कळतं. ज्याला मुळव्याध झालेला असेल तोच या आजाराची तीव्रताही जाणू शकतो. मुळव्याध, पाईल्स म्हणजेच बवासीर किंवा हेमोरॉइड्स याला वेगवेगळी नावं आहेत. हा आजार लज्जा, भीती व तज्ञ डॉक्टरांची माहिती नसते, यामुळं दुर्लक्षित केला जातो आणि हा आजार मोठ्या प्रमाणावर बळावताना दिसतो. मुळव्याध जर तसं पाहिलं तर आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी होऊन जाणारा आजार आहे. फक्त प्रत्येकाची लक्षणं व तीव्रता ही वेगवेगळी दिसून येत असते. जर आपण ऍव्हरेज काढला, साधारणतः 50% व्यक्तींना मुळव्याध होताना दिसून येतो. परंतु प्रत्येकालाच काही उपचारांची गरज नसते. आहार, योग्य प्रमाणामध्ये व्यायाम, योग्य विहार यांनी सुद्धा हा आजार बरा होताना दिसून येत असतो. भारतामध्ये गेल्या काही दशकांमध्ये मुळव्याधीचे प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येते. याला प्रमुख कारण म्हणजे जी बदलती जीवनशैली असं म्हणता येईल. जसजसं पाश्चात्तीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत गेलंय, तसतसं मुळव्याधीचं प्रमाण हे वाढत गेलंय. त्याला कारणही तसंच आहे की शरीरामध्ये जी आपण ज्याला मेटाबॉलिझम असं म्हणतो, म्हणजेच चयापचयाची प्रक्रिया ही डिस्टर्ब होते व अपचन मोठ्या प्रमाणामध्ये होते व अपचनामुळे बद्धकोष्ठता होऊन मुळव्याध होताना आपल्याला दिसून येत असतो. तसं पाहिलं तर मुळव्याध म्हणजे मूलप्रदेशी होणारा एक आजार. याची प्रमुख लक्षणं जर आपण पाहिली तर शौचाच्या ठिकाणी वेदना होणे, सूज येणे, रक्तस्राव येणे किंवा आगाग होणे ही प्रमुख 4 लक्षणं आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतात. यासाठी काय केलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. जी प्रमुख कारणं आहेत की ज्याच्यामुळे मुळव्याध हा होऊ शकतो, ती प्रमुख कारणं आपण पाहूया. दिवसभर एकाच ठिकाणी ऑफिसमध्ये बसून राहणं, व्यायाम न करणं, पाणी कमी पिणं, योग्य वेळी जेवण न करणं, चहा कॉफी सारखे पदार्थ जास्त पिण्यामध्ये, हालचाल कमीत कमी ठेवणं, रात्री उशिरा जेवणं, रात्री उशिरा झोपणं ही प्रमुख कारणं ही आपल्याला पाहायला मिळतात. मुळव्याधीची जर आपण योग्य लक्षणं योग्य वेळी जर ओळखली आणि ताबडतोब जर आपण त्याचा इलाज केला तर निश्चितपणे हे आजार हे वेळेमध्ये बरे होताना आपल्याला दिसून येतात. यासाठी भरपूर जेवण करा, परंतु वेळेवरती करा. तुमच्या शरीराला योग्य जो व्यायाम असेल तो करण्यामध्ये ठेवा. तसेच 7 ते 8 तास झोप होईल हे ठेवा. या जर गोष्टी आपण पाळल्या तर निश्चितपणे मुळव्याधीसारखे आजार हे होताना दिसणार नाही आणि आपला जो 20 नोव्हेंबर हा जो काही मुळव्याध जागतिक दिन म्हणून साजरा करण्याचा जो काही उद्देश आहे तो सफल होताना दिसेल. लक्षात घ्या, हा दिवस साजरा करण्यासारखा नाही, परंतु या दिवसाचं महत्व किती मोठ्या प्रमाणामध्ये असेल की त्याला WHO सारख्या संस्थेने जागतिक मुळव्याध दिन ही संकल्पना दिली आणि हा दिवस एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली. याचाच अर्थ असा की याचे प्रमाण आज जितके आहे कदाचित उद्या ते अजूनही वाढणार आहे. त्यामुळं जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईलशी जे रिलेटेड गोष्टी आहेत ते बदलणं
आणि काळाप्रमाणे बदलणं हे आपल्याच हातात आहे. रोगमुक्त जीवन जगायचे असेल तर निश्चितपणे सर्व पथ्यांचं पालन करा, लाईफस्टाईल योग्य ठेवा. त्याचप्रमाणे जर त्रास असेल तर मनामध्ये लज्जा भीती ही बाळगू नका आणि वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.